नमस्कार रसिक हो. देवसरिता गंगा या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागामध्ये, अंतिम भागामध्ये मी सौ प्रज्ञा गिरीश गोखले आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. गंगेविषयी विविध तऱ्हेनी सर्वांगाने जाणून घेताना एक आणखी महत्वाचं असं सांगायला आवडेल की गंगेच्या पाण्यातला डिझॉल्व्ड ऑक्सिजन व आवश्यक प्राणवायूचं प्रमाण म्हणजेच बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड ह्यांचं व्यस्त प्रमाण, ह्यामुळे हा सगळा प्रदूषण आणि सगळा आता जो जल नाही तो कल नाही असं ज्या तऱ्हेचं एक भीषण आपल्या समोर उभं राहिलंय त्याला कारणीभूत अर्थात आपणच आहोत. पण त्यासाठी उपाय काय, तर सौर ऊर्जा वापरून तलाव निर्माण करणं आवश्यक आहे. कारण आपण काल बघितलं की प्रदूषणापेक्षा सुद्धा आधी पाण्याचा साठा कमी होत चाललाय, हे सर्वात मोठी समस्या आहे. आणि मग पुढे प्रदूषणाची पण. तर प्रदूषणापेक्षा पाणी साठा कसा वाढेल ह्यासाठी आणि तो टिकवायचा कसा ह्यासाठी उपाय केले जात आहेत. कोरडं जे पात्र पडतंय ठिकठिकाणी गंगेचं, तिथे पाझर तलाव खणून किंवा सौर ऊर्जा वापरून तलाव उत्पन्न करण्याचे प्रयत्न चालू आहेत. खरं तर गंगेविषयी गंगेचं संशोधन हे 19व्या शतकापासून चालू आहे. म्हणजे गंगाजलाचं पृथक्करण, त्याचं विश्लेषण, त्याचं विघटन, संशोधन, गुणधर्म चाचणी पाण्याची, यासाठी अथक प्रयत्न चालू आहेत. डॉक्टर हॉकिन्सनी महामारी कॉलराचे कारण शोधताना गंगा जलाची परीक्षा करून निष्कर्ष काढला की गंगेच्या पाण्याने जंतूंना आळा बसतोय. आणि डॉक्टर कहाविटा यांनी गंगा जलाने असाध्य रोग बरे केले, स्वतः प्रयोग करून आणि असाध्य रोगांवर गंगा जलाचा वापर करून त्यांना म्हणजे रोग गंगा जलाने बरे होतात हे सिद्ध केलं. अकबर आणि औरंगजेब म्हणे फक्त गंगाजलच आयुष्यभर पित होते, पण तरी त्यांना मला वाटतं अनेक जन्म पुढे घ्यायला लागतील की चित्तशुद्धी व्हायला. आणि असो, मला असं हे वाटतं की गंगेच्या ठिकाणी म्हणजे आपण सलोकता मुक्ती पाहिली, समीपता पाहिली, स्वरूपता येत चालली पाहिली, आणि मग सायुज्य मुक्ती आधी सांगितलं तसं की त्या आपल्या उस्ताद बिस्मिल्ला खान किंवा झाकीर हुसेन सारखे कलावंत जे आहेत, आणि दुसरे संत. आता संतच्या दोन कथा गंगेच्या विषयीच्या, गंगेच्या सान्निध्याविषयीच्या आपल्याला आहेत, त्या मी सांगणार आहे. पण त्यापूर्वी आणखी पुन्हा एकदा सांगते की गंगेचं महत्व इतकं जाणलं आद्य शंकराचार्यांपासून की बघा, त्या गंगेचा उगम जिथे होतो तिथे असणारे जे खडक आहेत ना, ते इतके संपृक्त औषधी गुणयुक्त आहेत. जिथून जिथून गंगा वाहते तिथून सगळ्या त्या तपस्व्यांचं तपस सामर्थ्य तर त्या आहेतच, पाण्यामध्ये उतरतच आहे, पण औषधी वनस्पती काठावरच्या तो निसर्ग सुद्धा त्यामुळे एक शुचिरभूत शुद्ध होत त्या वेली, पानं, फुलं, फळं ह्या मध्ये सुद्धा म्हणजे जे गंगेच्या पाण्यावर पोचतायत त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा ते औषधी गुणधर्म येत आहेत, आणि त्या औषधी वनस्पती त्यामुळे तिकडे आपल्याला खूप आढळून येतात. म्हणजे औषधी वनस्पतींनी अतिशय श्रीमंत असा तो सगळा गंगा किनारा आणि काठावरचा प्रदेश आहे. तर त्यातही आणखी हिमशिखरांमधला असणारा जो विद्युत प्रवाह आहे ना अंतर्गत, त्याच्यामुळे सुद्धा गंगेच्या पाण्याचं सामर्थ्य वाढतंय असं एक संशोधनांती सिद्ध आहे. आणि म्हणून प्रत्येकाने आयुष्यात निदान एकदा तरी गंगा स्नान करावं. पुन्हा पुन्हा डुबकी मारू नये खरं म्हणजे, पण निदान एकदा तरी गंगा स्नान हे जरूर करावं आणि गंगा तीर्थ प्राशन करावं. आणि अखेर गंगे तव दर्शनात मुक्ती हे श्रद्धेने गंगेकडे प्रेम भरानं, नुसतं ती गंगेची आरती जी असते की नाही, आपण गंगेच्या आरतीनीच याची सांगता करणारच आहोत, पण ती नुसती डोळ्याने पाहिली तरी आपली पारणं फिट्ट नाही का. आणि मग अशी ही गंगा दोन कथा आहेत त्याच्याबाबत की
गंगा स्नानाला महत्व अर्थातच आपल्या संस्कृतीत आहे म्हटल्यामुळे सगळेच संत पुष्कळसे काशी विश्वेश्वरापर्यंत, हरिद्वार ऋषिकेशपरापर्यंत तीर्थयात्रा सगळ्यांनी केलेल्या आहेत. तसंच संत रोहिदास हे सुद्धा गंगेकाठी म्हणजे गंगा दर्शनाला गेले होते. आता बघा माऊलीपासनं काय कर्मकांडनी यातलं जे अतिरेक झाला आणि मग त्यानंतर माऊलींसारखे जे आपल्याला ज्ञान ज्यांनी खऱ्या अर्थी आपल्याला खुलं केलं आणि त्यांनी काय सांगितलं, स्वधर्म तो बजावा, स्वतःचं कर्तव्य नियमाने, सातत्याने, सचोटीने, प्रामाणिकपणे केलं तर ईश्वर पूजा दुसरी काही करायची जरूर नाही. आणि हाच संदेश सगळ्या आपल्या संतांनी, मांदियाळीतल्या सगळ्या संतांनी आपल्या ह्या स्वकर्म कुसुमांची विरा वाहत म्हणजे स्वधर्म भजत आपलं जे कर्तव्य आहे त्यात ईश्वर पाहत त्यांनी ते आपलं म्हणजे काय म्हणायचं उदाहरण घालून दिलं. कसं तर गंगेकाठी जरी गेले तरी संत रोहिदास हे त्यांच्या त्या चर्मकर्म जे त्यांचं होतं, वाहना दुरुस्त करणं, चांबडं कमावणं, वाहना दुरुस्त करून देणं, तर ते गंगेकाठी गेले. पण गंमत अशी झाली की त्यांना मुळी त्यांच्या त्या कामातनं उसंतच मिळेना की गंगा स्नानाला जावं. पर्वणी काळामध्ये गंगा स्नानाचं काय म्हणायचं एक पुण्य साधून घ्यावं हे खरोखर त्यांना म्हणजे त्यांच्या आणि ते मनात पण नाही आलं. काय झालं, संत रोहिदास गंगेकाठी सुद्धा येणाऱ्या जाणाऱ्या त्या गंगा किनारी येणाऱ्या यात्रेकरूंच्या वाहना दुरुस्त करून देत. कारण गंगेकाठी प्रवाहापर्यंत पोचेपर्यंत जे पाय पोळत होते त्यांचे, तर मग त्यांना त्या वाहना दुरुस्त करून देण्याचं काम करत बसले होते संत रोहिदास. बाजूला ती कटोरी होती ज्यात पाणी त्यांना ते चांबडा किंवा तो धागा कमवायला लागतो. ती काय झालं, एक त्यांच्या 2-4 जण ते चप्पला दुरुस्त करण्यासाठी त्यांच्या समोर होते आणि एक धावत एक यात्रेकरू आला आणि म्हणाला, बाबा रे आधी माझी चप्पल आधी माझं दुरुस्त करून दे. रोहिदास बघा परत संत आणि ते परत आठवा, कोमल हृदयी आणि मृदुभाषी मधुर भाषी, त्याने अगदी हात जोडून सांगितलं की हो माऊली देतो, तुमचंही करून देतो, दुरुस्त करून देतो, पण हे अजून 2-4 जण आहेत ना त्यांचे बघा पाय पोळतायत उन्हात ह्याच्यात उभं राहून, तर मी त्यांच्या आधी दुरुस्त करून देतो, तुम्ही 1-2 मिनिटं हा शब्द नाही त्यांनी वापरला असेल पण थोडा वेळ थांबा. आणि तर तो माणूस त्यांना यात्रेकरू अधवा बोलायला लागला की काय हो तुम्हाला काही म्हणा, बरोबर आहे, तुम्हाला काय त्या पर्वणी काळाचं महत्व कळणार, माझा तो पर्वणी काळ निसटून जाईल ना, मला गंगा स्नान करायचंय. तरीही रोहिदासांनी अत्यंत प्रेमाने त्यांना बोलण्यात गुंगून ठेवत त्या बाकीच्यांचं सगळं चप्पल वाहना दुरुस्त करून दिल्यानंतर याचं वाहना दुरुस्त करून दिल्या आणि ती चप्पल शिवून दिली. आणि मग त्या माणसांनी जेव्हा यात्रेकरूंनी त्यांना त्याचं पैसे दिले काही, तेव्हा रोहिदास मात्र प्रेमाने म्हणाले की खरंच माऊली बघा. तोपर्यंत आणखी 1-2 जण आले. तर रोहिदास म्हणे, बघा मी विचार करतोय गंगा स्नानाला जावं पण मला नाही हो, मला उसंतच मिळत नाही. असं करा तुम्ही हे जे मला दिलेत ना तर पैसे माझे म्हणून गंगा मैयाला अर्पण करा. आणि त्याला ते दिले. इकडे काय झालं, तो यात्रेकरू गंगा स्नानाला पाण्यात उतरताच रोहिदासांनी दिलेल्या ती जी काही मोहर असेल, ते काही नाणं असेल त्यावेळेचं त्या काळचं, ते गंगा जलाचा स्पर्श होताच त्याचं सोन्याचं कडं झालं. आता त्या यात्रेकरूला इतकं आश्चर्य वाटलं, पण तेव्हा त्याला रोहिदास नाही आठवले, त्याला आठवली आपली बायको. तो धावत घरी गेला, ते सोन्याचं कडं आपल्या बायकोला दिलं प्रेमाने की बघ मला आज काय गंगा मैयाने दिलं, घे हे तुला. आता अशी होती त्यांची परिस्थिती, खूप बेताची होती आणि बायको शहाणी होती. ती काय म्हणाली, अहो मी हे जर सोन्याचं एवढं झळकतं कडक हातात घातलं तर आपली तर परिस्थिती सगळ्यांना माहितीये, तर यात्रा चालू आहे, कोणीतरी उगाच तुमच्यावर चोरीचा आळ घेईल आणि मग आहे ते नाहीये ते सुद्धा आपलं जाईल, आपल्याला राजा पकडून नेईल. तर तुम्ही असं करा, त्यापेक्षा हे आपण ज्या सावकाराकडनं ऋण काढलंय त्याला हे नेऊन द्या, म्हणजे आपलं ऋणच फिटेल, कर्ज फिटेल. मग रोहिदास ते घेऊन त्या सावकाराकडे आला. सावकाराला त्यांनी दाखवलं. सावकार अगदी अविश्वासाने त्या कड्याकडे आणि त्या यात्रेकरूकडे, त्या गरीब माणसं याच्याकडे पाहत राहिला यात्रेकरूकडे. आणि मग त्यांनी तो वृत्तांत सांगितला. तेव्हा सावकार म्हणे ठीक आहे. आणि मग त्यांनी त्याची बायको पडदानशी नाथ होती, तिला ते दिलं आणि सांगितलं हे घे तुला.
आता बायके स्वभावाची दुसरी बाजू, ती म्हणाली अहो एकाच हातात घालून काय करू, असंच त्यांना दुसरं आणून द्यायला सांगा ना. आता झालं, सावकारांनी त्याला सांगितलं दुसरं आणून दे, मग तुझं सगळं ऋण फेडतो. आता मात्र त्याला रोहिदासाची आठवण आली यात्रेकरूला. तो आला त्या रोहिदासाकडे आणि म्हणाला, स्वतःकडले पैसे काढून त्याच्या हातावर दिले की हे तुम्ही हातात घ्या, परत माझ्या हातात द्या, मग मी ते गंगेत घालीन, मग त्याचं सोन्याचं कडं होऊन येईल, मग मी ते त्याला देईन. असा सगळा वृत्तांत या यात्रेकरूंनी, गरीब यात्रेकरूंनी रोहिदासांना सांगितला. तेव्हा रोहिदास म्हणाले, हत्तीच्या एवढंच का, असं होय, तुम्हाला असं हवंय का, द्या ते पैसे. असे ते पैसे त्यांनी दिलेले घेऊन त्यांनी ती जी कटोरी पाण्याची ठेवली होती ना बाजूला, चामड्याची कटोरी, चामडं कमवायला किंवा तो धागा कमवायला, तर त्यात ते पैसे त्यांनी घातले. म्हणताना तो यात्रेकरू त्यांच्यावर एवढा जोरात ओरडला की अहो तुम्हाला काही कळतं की नाही, ते चामडं म्हणजे निषिद्ध, त्या कटोऱ्यातलं पाणी निषिद्ध आहे. हे जे पैसे तुम्हाला दिले ते तुम्ही माझ्या हातात द्या, ते मी गंगेत जाऊन घालणार आहे. गंगा कुठे आणि हे काय तुम्ही केलं, असा करून तो त्याला इतका, रोहिदासांना इतकं अदवा तद्वा बोलायला लागला. पण तेवढ्यात तो पाहत होतं काय, तर त्या कटोऱ्यात सुद्धा त्या नाण्याचं सोन्याचं कडं होऊन आलं. आणि रसिक हो, गोष्ट थोडी जाऊ दे समजा बाजूला, पण तिथपासून म्हण अशी पडली, मन चंगा तो कटोरी में गंगा. त्या चामड्याच्या त्या अगदी गढूळ झालेल्या पाण्यात सुद्धा गंगा अवतरली. आणि अशीच एक आणखी संकल्प सिद्धीची कथा म्हणून मनशक्तीमध्ये संकल्पाचे पुण्य म्हणून मनशक्तीत एक अशी कथा आली होती की दक्षिणेकडचा एक यात्रेकरू की ज्याला फार गंगा स्नानाला महत्व आहे म्हणून मग आणि गंगा दर्शनाला महत्व आहे म्हणून तो निघाला गंगेचं दर्शन घ्यायला म्हणून. पण अतिशय अडाणी होता, त्याला काहीच माहित नाही. असं चालत चालत आला तर त्याला नदी लागली. त्याला वाटलं मोठी नदी आहे. त्याने गावकऱ्यांना विचारलं, ते म्हणे अरे मोठी नदी वाहतं पाणी म्हणजे गंगा. तो त्याला वाटलं अरे हीच गंगा. त्यांनी अत्यंत श्रद्धेने तिथे पूजा मांडली, गंगा पूजन केलं. म्हणजे त्या नदीला गंगा समजून त्यांनी इतकं विलक्षण श्रद्धेनं आनंदानं गंगा पूजन केलं. आणि मग गंगा पूजन केल्यावर तो प्रसाद नैवेद्य दाखवला आणि प्रसाद कुणाला तरी आणखी दिल्याशिवाय स्वतः ग्रहण करायचा नाही. मग जाणाऱ्या एका वाटसरूला त्यांनी तो प्रसाद दिला. तो वाटसरू म्हणे कसली हो पूजा, कसला प्रसाद. त्यांनी सांगितलं हे बघा मी आता गंगा पूजन केलं, गंगा नदीचं पूजन केलं. तो वाटसरू लागला हसायला. तो म्हणाला हो ही काही गंगा नाही, ही कावेरी. असं का, हो का, मग आता गंगा, अहो गंगा अजून उत्तरेकडे आहे, पुष्कळ लांब आहे. झालं. परत तो बिचारा गरीब, त्याला तर गंगेचं दर्शनाची ओढ होती. परत सर्व आवरून निघाला. मजल दर मजल करत तो नर्मदेपर्यंत आला. पुन्हा एकदा एवढी मोठी नदी छान, त्यांनी पुन्हा एकदा ती पूजा केली. पुन्हा तसाच प्रसंग घडला. पुन्हा काही प्रसाद त्या बाजूच्या यात्रेकरूंना देताना ते म्हणाले अहो ही तर नर्मदा, म्हणजे ही गंगाच आहे. कारण हिला पण वर्षातनं एकदा गंगा समजून गंगेची हिची ओटी भरली जाते, पण ही नर्मदा आहे. गंगासारखीच ही पवित्र आहे. किंबहुना गंगेहून एक काकणभर तुम्ही म्हणा, आम्ही जे नर्मदे हर म्हणणारे नर्मदेला मानतात, तर ते म्हणतात अहो गंगेपर्यंत नाही गेलाच चालेल, इथे तुम्हाला हेच पुण्य आहे, पण ही नर्मदा आहे. आता झालं, त्याला वाटलं कावेरी झाली, नर्मदा झाली, पण आपण आता एवढं निघालोय तर गंगेचं मात्र दर्शन घेतल्याशिवाय आता घरी परतायचं नाही तर मग घरी विचारतील तर काय सांगणार. म्हणून त्यांनी तो संकल्प केलेला असतो ना, तो दृढ संकल्पाने पुढे निघतो. आणि मग पुढे काय होतं तर तो येतो अर्थात गंगेपर्यंत. आणि मग त्या गोष्टीचा सांगता करताना असं म्हटलंय की मग मात्र त्या गंगेशी तो गंगा पूजन करतो. पण तो पूजन करेपर्यंत म्हणजे तो इतका गलित गात्र झालेला असतो आणि इतका तो गंगेशी एकरूप होतो की तो तिथे शरीर त्याचं टाकतो. म्हणजे इतका तो आत्मा त्याचा गंगा रूप होतो आणि त्या गंगेशी तो तद्रूप होतो. आणि तेव्हा जेव्हा त्याचे प्राणमते चित्रगुप्त मग आता ह्याला कुठे, तेव्हा त्याला अर्थातच ह्याला स्वर्गात. कारण यांना तिथे त्या कथेत असं सांगितलंय की 3 गंगा पूजनाचं पुण्य ह्याला लाभलंय. अत्यंत श्रद्धेने त्यांनी गंगा समजून
कावेरीची पूजा केली, नर्मदेची पूजा केली आणि साक्षात गंगेची पूजा केली. त्यामुळे या संकल्पाचं पुण्य, त्याला 3 संकल्पांचं पुण्य आहे आणि अर्थात त्याला स्वर्गद्वार खुलं झालं आणि प्रत्यक्ष पांडुरंगानं म्हणजे भगवान विष्णूंनी त्याला विष्णुलोक प्राप्त झाला. आणि अशा ह्या 2 कथा एक छान गंगे विषयीच्या. अजूनही पुष्कळ गंगेचं काही आहे, पण गम्यते प्राप्यते भगवत पदम येन सा गंगा, जिच्यामुळे भगवत पद प्राप्त होतं ती अशी ही गंगा. आणि त्याच्याबाबत काय म्हटलंय, तव तट निकटे यस्य निवासः खलु वैकुंठे तस्य निवासः. जो गंगा काठी राहतो, गंगा किनारी राहतो, ज्याचं जिथे वास्तव्य आहे, त्याला खरोखर वैकुंठ प्राप्त झालेलं आहे. रोगम शोकम पापम तापम हरमे भगवती कुमती कलापम. त्याचे सगळे रोग, शोक, पाप, ताप, त्रिविध ताप सगळं हरण होतं आणि त्याला खरोखर वैकुंठ निवासाचं पुण्य मिळतं. अशी ही गंगा जी पतितोद्धारिणी जान्हवी गंगे, पुन्हा इथे आलं ना जान्हवी, पतितोद्धारिणी जान्हवी गंगे खंडित गिरीवर मंडित गंगे भीष्म जननी हे मुनिवर कन्ये पतित निवारिणी त्रिभुवन धन्ये. अशी अर्थ सांगायची जरूरच नाही, इतकं साधं सोपं आहे. येशाम हृदये गंगा भक्तीस तेशाम भवती सदा सुख मुक्ती. ज्यांच्या हृदयात गंगा भक्ती आहे त्यांना सदा मुक्ती मिळालेल्या आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या सगळ्या मुक्ती ज्यांच्या हृदयात गंगा भक्ती आहे त्यांना मिळालेल्या आहेत. आणि मी सांगितलं रसिक हो तसं जे मला माहीत होतं किंवा जे उपलब्ध त्या माहितीच्या आधारे मी सगळं लिहून काढलं, लायब्ररीत गेले आणि मग मला 2 पुस्तकं मिळाली की एक ज्युलियन क्रॅलॉ फ्रेंच हे आहे तो काय म्हणायचा फ्रान्सचा तो ज्युलियन क्रॅडॉल हॉलिक म्हणून तो फ्रान्सचा पर्यटक, त्यांनी लिहिलेलं गंगा हे पुस्तक प्रकाश अकोलकरांनी त्याचा अनुवाद केलाय आणि हिमालय दर्शन हे देसाईंचं पुस्तक. अशी 2 अप्रतिम पुस्तकं मला ह्या सगळ्या प्रवासात गंगेच्या खूप छान मला वाटलं. आणि मग त्यात कांचन नायक म्हणून म्हणजे आपलं नकाशा बनवण्याचं जे मंडळ आहे काम करणारं, ते एरियल व्ह्यू जेव्हा घेतात नकाशा बनवण्यासाठी, त्या कांचन नायक यांनी फार सुंदर वर्णन केलंय की जेव्हा आम्ही वर्ण हिमालय आणि परिसर ह्याचं नकाशा बनवण्यासाठीचा जो काय म्हणायचं सर्वेक्षण करत होतो, तेव्हा असं लक्षात येतं की त्या ज्या नद्या वाहतात, गंगेच्या उपनद्या, गंगा, त्या खरोखर शंकराच्या जटांसारखं त्या हिमालयातनं वाहताना ते शंकराच्या जटा असल्यासारखं खरोखर भासतं. आणि अशा तऱ्हेने ते हिमालय दर्शन खरोखर इतकं ते सुंदर दृश्य असेल की मला असं वाटतं. आणि मला आठवतंय लेह लडाखला जाताना विमानातून स्वच्छ ऊन होतं, खिडकीशी जागा होती आणि बायनोक्युलर होता. तर मला असं सांगितलं गेलं होतं की वरून आम्ही प्रत्यक्ष तर जाऊ नाही शकले चारधामला किंवा गंगोत्री गोमुखाला, पण तुम्ही देवप्रयाग लोकेट करू शकता असं. आणि खरोखर ते म्हणजे मी धन्य झाले की मी आकाशातनं एका महिना पण ती 4 धामं बहुधा पाहिली असतील असं तर मला काही कळली नाही, कारण आपण पण जेव्हा विमान जरा खाली येतं आणि स्वच्छ ऊन असेल तर देवप्रयाग आम्हाला लोकेट करता आलं, म्हणजे सांगितलं एका माहितगारांनी अर्थात. पण अशा तऱ्हेची ही गंगा आता बघा, फार फार मला ते मनात असं हे होत होतं की नुसतं मी सांगते गंगा गंगा, पण मी स्वतःच जर गंगेचं म्हणजे ऋषिकेश हरिद्वारपर्यंत सामान्यपणे आपण सगळेच जात असतो, पण पुढे का नाही मला जाता येते, का नाही जाऊ शकते, का मला गंगा येऊ देत नाहीये. ऋषिकेश हरिद्वारच्या आणि थोडं पुढे गेल्यावर म्हणजे उत्तर काशीच्या वाटेवर असताना तिथे एके ठिकाणी आम्ही अडकलो त्या पुराच्या वेळी. तिथे आम्ही गंगाकाठी मी हा गंगेचा कार्यक्रम म्हणजे गंगेविषयीचं माझं अल्पज्ञान असं मी तिला समर्पित केलं. तिथे बसले, आम्ही चिन्मय मिशनच्या तर्फे गेलो होतो आणि त्यामध्ये मी हे केलं, पण माझे डोळे इतके पाणावायला लागले ना की का बरं मला हे गंगा मला का इतके मी भावविभोर झाले की गंगे तू मला का नाही येऊ देतेस. मला गोमुख काय ते
गंगोत्री आणि गोमुख एवढं तरी, म्हणजे गोमुख पर्यंत नाही तरी गंगोत्री तरी पाहू दे. पण असं ते काही जमलं नाही. आणि मग मात्र जेव्हा मी घरी खूप त्या पुरामुळे वगैरे आम्हाला मग परतच यावं लागलं. आणि मग माझ्या पांडुरंगासमोर मी सगळं माझं मनोगत सांगत असते माऊलीसमोर. आणि असं बसले जेव्हा बघा, तेव्हा मी डोळे मिटून की नाही बाबा पांडुरंगा, मला नाही, गंगेनी मला नाही माझ्यावर प्रसन्न झाली. त्यावेळी मग मी डोळे मिटून जेव्हा बसले ना रसिक हो, काय सांगू तुम्हाला, त्या दिवशी खऱ्या अर्थाने हा गंगावतरण हा जो त्यांनी विषय मला दिला होता तो अनुभव मी घेतला. म्हणजे कसं माझ्या मनात आलं, पिंडी ते ब्रह्मांडी आपण म्हणतो की पिंडी ते ब्रह्मांडी आणि तत्वमसी. म्हणजे कोहमपासून सुरू झालेला हा प्रवास तत्वमसी पर्यंत आहे आपला, नाही का. मग माझ्या मनात आलं ती गंगा तिथे आहे. भौगोलिक अर्थाने आता आपण जी म्हणतो नकाशावर दाखवतो की ती गंगा तिथे आहे. पण मग तीच गंगा मी डोळे मिटून हा अर्थात स्फुरणारा, मगाशी म्हटलं तसं सुचविता बोलविता धनी तोची, ती गंगा माझ्यात आहे, माझ्यात आहे. पांडुरंग म्हणा, अगं कशाला तू नाही तिथे गेलीस चालणार रे, बघ तुझ्यातली गंगा शोध. आणि मग माझ्यातल्या गंगेचा शोध घेताना रसिको हो, आता मात्र मी तुम्हाला सांगते बघा, मी काही योग शिकलेली नाही, पण माझ्या मनाचे हा माझा सगळा कल्पना विलास आहे बरं का, की मूलाधार चक्र, मूलाधार चक्रापाशी गंग आहे, गच आहे. म्हणजे ती अक्षरं, त्या विषयात मी आता जास्त शिरत नाही, पण ती जी अक्षरं एकेका चक्रावर आहेत आपल्या देवनागरी लिपीतली, तो खूपच खरोखर मातृभाषा आपली इतकी संस्कृत भाषा जननी आणि मराठी, की त्या त्या चक्रावरची ती अक्षरं अशी योजना इतकी अद्भुत आहे. आणि मूलाधार चक्र कुठे आहे माहिती आपल्याला सगळ्यांना. आणि समांतर प्रवाह कसा हा माझ्या मनात तयार झाला बघा, की तिथे ती जी बसले ना वेटोळं घालून, चेतना म्हणू आपण तिला, कोणी कुंडलिनी म्हणतं, माझ्या दृष्टीने ती आज गंगा त्या दिवशी होती, किंवा आता नित्य माझ्या दृष्टीने ती गंगा आहे. आणि मग ती जी निघालय तिथनं, तिला गंगा नामानिधान अजून नाहीये, अजून ते स्फुरण आहे. आणि विष्णूचंही स्थान क्षीरसागरात, म्हणजे तळाशी, मूलाधारापाशी, त्या विष्णूच्या उजव्या अंगठ्याच्या, उजव्या पायाच्या म्हणजे पावलाच्या अंगठ्याच्या चंद्रकोरीसारख्या नखातून जी निघाली विष्णू पादाब्ज संभूता, ती निघाली ती ब्रह्मदेवाने कमंडलूत धारण केले. आता हे मूलाधार चक्रापासून ही निघाली आणि एक एक चक्र, मणिपूर चक्र असेल, एक एक चक्र करत, स्वाधिष्ठान चक्र, असं करत करत ती, आणि तिथेच कोण आहे मूलाधार चक्रापाशी, ती परा पण आहे ना. वाणीच्या ज्या चार आहेत, ही इथे वैखरी आहे, मध्यमा आहे, पश्यंती आहे आणि परा आहे. त्या परेमध्ये काही नुसती एक स्फुरण आहे. तिथून ती निघाली पुढे आली, पश्यंतीपर्यंत आली. पश्यंतीमध्ये तिला थोडं काहीतरी असं स्वरूप येतंय की काय, रूप येतंय की काय, काहीतरी उमटायला लागतंय, प्रगट व्हायला लागतंय, अशा तऱ्हेचं आलं. आणि पुढे येत ती हृदयाच्या इथे पुढे आली, मध्यमेपर्यंत आली. आता मध्यमेपर्यंत येऊन ती माझ्या मुखातून वैखरीतून प्रकट होणार आहे. पण तत्पूर्वी ती जी काही चेतना आहे, ते जे काही स्फुरण आहे, ते जे काही निघालंय, ती जी काही गंगा आहे, आणि ती इथपर्यंत आल्यावर ती अशी तशी प्रकट होत नाही बरं का. ते जे स्फुरण आहे ते प्रकट व्हायचं असेल तर ते कुणीतरी आधी, ती शक्ती जी आहे ती इतकी अद्भुत आहे, अलौकिक आहे, आणि तिची ताकद एवढी प्रचंड आहे की ती आधी कुणीतरी धारण करावी लागते. आणि ती धारण करणारा कोण आहे तर तो शिव. आणि तो शिव कोण आहे, ते आपलं हे मस्तक आहे ना, शिवाचं स्थान हिमालयात उंचावर, विष्णू लोकापासून ही निघाली. आता शिव जो आहे तो तिला धारण करेल तर ती प्रकट होणार आहे. आणि मग या शिव जे स्थान आहे, जे मस्तक आहे, जो मेंदू आहे, त्यामध्ये आपली सगळी ज्ञानेंद्रिय आहेत. सगळी ज्ञानेंद्रिय ती आपली तिथे आहेत. आणि मग तिथून जी आज्ञा होईल, तिथून तिचं इथे, म्हणजे आता बघा, हे शरीर आहे यमुना,
हे शरीर आहे यमुना, ही येते गंगा, आणि जे ते ज्ञान आहे ना सरस्वती, ती जेव्हा इथे येईल आणि इथे तो त्रिवेणी संगम घडेल, तेव्हा कुठे ते सर्व प्रकट होणार आहे. आणि ते प्रकट कसं होणार आहे, तर ज्ञानेंद्रिय जी आहेत, चक्षु जे आहेत, ते जर प्रकट व्हायचं असेल तर माझ्या डोळ्यात दृष्टी येईल. श्रुतीनी कानातून प्रकट व्हायचं असेल तर मला ऐकू यायला लागेल. माझ्या हातापायांमध्ये शक्ती येऊन मी क्रियाशील व्हायला हवं असेल तरी सुद्धा तिथनं जेव्हा ती आज्ञा येईल, ते जेव्हा इथे ज्ञान जेव्हा इथे येईल तेव्हा ते माझ्या क्रियेतनं पण प्रकट होणार आहे. माझे चक्षु, माझे श्रोत्र, माझी सगळी हालचाल, हातापायांची, शरीराची हालचाल, हे सर्व तेव्हा होईल आणि तेव्हाच ती पुन्हा माझ्या मुखातून वाक गंगा म्हणून प्रकटणार आहे. जिथे जिथे त्या त्या ज्ञानेंद्रियाचा, त्या त्या शक्तीचा, तिला ज्ञानाचा, त्या सरस्वतीचा स्पर्श होत नाही, तिथे तिथे त्याचं ते व्यंग आपल्याला काय दुःखित करतं. म्हणजे जर नाही डोळ्यात आली दृष्टी तर काय हो, नाही दिसणार. नाही ऐकायला आलं तर नाही ऐकायला येणार. नाही हालचाल झाली, अपंग राहू. म्हणजे ही जी चेतना शक्ती आहे आणि नाही मुखातून बाहेर पडली तर बोलता येईल का मला? नाही येणार. मग माझ्या मनात आलं की अगो बाई, ही गंगा माझ्यात आहे, ही आली आली आली, आणि इथून शिवानी जेव्हा ती धारण केली, माझ्या मस्तकी जेव्हा धारण केली, तेव्हा ती माझ्या श्रोत्रातून, दृष्टीतून, माझ्या सगळ्या ह्या कायिक हालचालीतून आणि माझ्या विचारातून आणि माझ्या मुखातून ती बाहेर पडली. आणि असं म्हणतात बघा, आपल्या शरीराच्या आत किती आवाज होत असतात. ते सोनोग्राफी मशीन बसवलं की ते बाळाच्या हृदयाचे ठोके सुद्धा आपण ठक 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 ऐकतो, नाही का? पण एवढे आवाज हे बाहेर पडतायत का हो? कुठे नाही, काही बाहेर पडत नाही. जोपर्यंत आपण हा शब्द रूपाने बोलत नाही तोपर्यंत बाकीचे आवाज नाही बाहेर येत. काय अलौकिक किमया आहे. म्हणजे मी चरणी तुझ्यामध्ये पण सांगितलं हे की देवाघरचं लेणं देणं हे इतकं अलौकिक आहे की माझ्या दृष्टीत दृष्टी येते, श्रोतात श्रुती येत आहेत, हालचाल येते, क्रियाशीलता येते आणि बोलण्यातनं वाक गंगा उमटते. असं म्हणतात, बिग बँग मध्ये एक प्रयोग झाला होता, आठवतंय तुम्हाला, की हे जग कसं उत्पन्न झालं असेल, जगाची उत्पत्ती ह्याची कशी झाली असेल. आणि असं म्हणतात की तो बिग बँग स्फोटाचा जो आवाज आहे ना, तर असं म्हणतात की हा जो आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतो ना, तो सुद्धा तेवढ्याच ताकदीचा स्फोट असतो. पण असा काही एक सायलेन्सर देवाने बसवलाय आपल्या शरीरात इनबिल्ट, माहित नाही की आपल्या ह्या मुखातून बाहेर पडणारे हे शब्द, आणि त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, वाक गंगा. यमुना म्हणतो का? वाक यमुना म्हणतो? नाही, जिभेवर सरस्वती आहे म्हणतो. जिभेवर सरस्वती आहे, अगदी आपण कसं म्हणतो, तिच्या जिभेवर अगदी सरस्वती विराजमान आहे. पण ही जी वाहती प्रभूची करुणा होते ना, ती मात्र असते वाक गंगा. आणि मग अशा तऱ्हेने त्या वाक गंगा जेव्हा, म्हणजे उन्मेष परा ध्वनी पश्यंती नाद मध्यमा शब्द चौथी वैखरी पासोनी उमटती नाना शब्दरत्ने. की उन्मेष स्फूर्ती ही परा आहे, ध्वनी एक काही निर्माण होतो, ती पश्यंती आहे, नाद मध्यमेत येतोय, माझ्या बोलण्यातले जे काही नाद आहेत ते मध्यमेत येत आहेत, आणि शब्द चौथी वैखरी, ही वैखरी उमटते. आणि मग इथे ही माझी वाक गंगा प्रकट होते. आणि मग जसं ते गोमुख फोडून ती गंगा बाहेर पडली, भगीरथाने च्या तपश्चर्याने ती भूलोकी अवतरली, तर मला असं सांगा, हे गंगावतरण व्हायचं असेल म्हणजे माझ्या मुखातून ही वाक गंगा जर व्हायला हवी असेल, आणि ती शुद्ध, अर्थातच गंगाच असल्यामुळे ती शुद्ध शीतल निर्मल असायला हवी असेल, तर माझे भगीरथ प्रयत्न काय असतील, तर मी वाचन करीन, ज्ञान जिथून जिथून मिळेल तिथे संपादन करीन, विनयशील राहीन आणि श्रवण करीन पुष्कळ. वाचन, श्रवण, दर्शन असं पाहत, अभ्यास करत, त्या भगीरथ प्रयत्नांनी मी माझ्या या गंगेला माझ्या वैखरी रूपातनं वाहती करीत. आणि हे जेव्हा
माझ्या लेखणीतनं लिहिती करीन, तर मी करणार आहे का? तर नाही. लेखणी हे माझं, दासगणू महाराजांनी साक्षात म्हटलंय गजानन महाराजांची पोथी लिहिताना, की मी लेखणी आहे आणि लिहविता तो आहे. असं जेव्हा हे लक्षात येतं, तेव्हा मला त्या दिवशी जेव्हा मी पांडुरंगासमोर माझ्या बसले डोळे मिटून, आणि जेव्हा मला त्या गंगेनी, पांडुरंगाने मला दाखवून दिलं, सांगून समजावून दिलं की अगं बाई, ही गंगा तुझ्यात आहे, आणि मग ही गंगा अशी प्रकट होण्यासाठी, ही अवतरण्यासाठी, म्हणजे अशा तऱ्हेने ती अवतरली तर खऱ्या अर्थाने गंगावतरण होईल, नाही का? आणि माझं त्या अर्थाने, खऱ्या अर्थाने कृतकृत्य मी झाले की हा देवसरिता गंगा अशा तऱ्हेने गंगावतरण माझ्या लेखणीतून आणि माझ्या वाणीतून, वैखरीतून पांडुरंगानी करून घेतलं. आणि त्या कृतज्ञतेने, कृतार्थतेने माझे डोळे धारा लागल्या. आणि सांगते रसिक हो, हा जो अनिर्वचनीय आनंद असतो ना, आणि ह्या धारा जेव्हा डोळ्याला लागतात, त्याला पण आपण काय म्हणतो? गंगा जमुना. गंगा यमुना डोळ्यात उभ्या का, नाही का? त्याला पण आपण गंगा गंगा किंवा यमुना यमुना म्हणत नाही. या डोळ्यांना सुद्धा, धारांना सुद्धा आपण गंगा यमुना म्हणतो. गंगा यमुना. आणि परत बघा तुम्ही, खरोखर मला माझी विनंती आहे, हे मी अनुभवलं, कदाचित माझं चूक असेल, पण मी अनुभवलं आणि माझ्या अनुभूतीतून मी हा सच्चा अनुभव घेतला की एका डोळ्यातले अश्रू ना आपल्या थोडेसे शीतल असतात, आणि एका डोळ्यातले अश्रू हे ऊन असतात, असे कोमट असतात. आणि मग मला जाणवलं, अहो गंगा यमुना, यमुना आहे ना, यमुनेचा प्रवाह आहे तो सांसारिकांचा, ते अनुदिनी अनुतापे तापलो रामराया आहे ना, तर तो ते त्रिविध तापांचे ते कोमट अश्रू आणि त्यावरचा उतारा म्हणजे आनंदाश्रू, जे आनंदाश्रू नेहमी शीतल असतात, आणि दुःखाचे अश्रू अर्थातच कढतच असतात. आणि मग अशा त्या गंगा यमुनेच्या धारा लागल्या, मी थांबवल्या नाहीत, तर त्या इथे गळाघट्टीला येऊन इथे मिळाल्या आणि अखेर हृदयापाशी गेल्या. आणि मग अशा तऱ्हेने ते गंगावतरण रसिक हो, त्या दिवशी मी एक अद्भुत तऱ्हेने अनुभवलं. आणि मग तेव्हा मला पटलं का शीतल जलगंगा, का शीतल जलगंगा. आणि अशी ही गंगा मी त्या दिवशी अनुभवली, जी मी आज ह्या निमित्ताने, नवरात्राच्या निमित्ताने तुमच्यासमोर मला जमेल, माझ्या कुवतीप्रमाणे तुमच्यासमोर सादर केली. आणि आता त्या दिवशी जे मी केलं तसंच पुन्हा पुन्हा आपण आता करूया मनानेच. आपल्यातली गंगा शोधत मनानेच त्याही गंगेच्या काठावर जाऊया, हरकी पौडीला जाऊया, काशी विश्वेश्वराजवळ जाऊया, त्या वाराणसीच्या काठावर जाऊया, आणि मग ती पंचारती, पंचप्राणांची आरती हातात घेऊया, आणि गंगेला ओवाळत गंगेची आरती करूया. आणि ह्या गंगेच्या आरतीने ह्या कार्यक्रमाची आपण सांगता करूया. ओम जय गंगे माता, मैया जय गंगे माता, जो नर तुमको ध्याता, मन वांछित पाता. ओम जय गंगे माता. आरती माता तुम्हारी, जो जननित गाता, दास वही सहज में, दास वही सहज में, मुक्ति को पाता. ओम जय गंगे माता. गंगा मैया की जय. हर गंगे, जय गंगे.